तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे, तर इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 9 आहे, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. त्याचा स्वाध्याय जो आहे, त्या स्वाध्यायातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यातलं पहिलं काय आहे, पहिलं योग्य पर्याय निवडायचा प्रश्न. लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या कोणत्या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे मोनालिसा. तर पूर्ण विधान असं लिहा आणि जे मोनालिसा हे उत्तर आहे त्याला हवं तर तुम्ही अंडरलाईन करू शकता. त्याच्यानंतर दुसरं आहे त्याच्यातलं, कोलकाता येथील डॉट डॉट हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. भारतीय संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. यालाच इंडियन म्युझियम असंही म्हणतात. त्याची स्थापना 1814 मध्ये झाली. त्यानंतर पुढचा त्यातलाच ब प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. हे 4 दिलेल्या त्यातली चुकीची जोडी ओळखायची. त्यातली चुकीची जोडी काय आहे? महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही चुकीची जोडी आहे. तर बरोबर जोडी काय पाहिजे होती? महाराज सयाजीराव विद्यापीठ हे वडोदरा गुजरात येथे आहे, दिल्लीत नाही आहे. ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील विधाने जी आहेत ती सहकारण स्पष्ट करा. त्यातलं पहिलं आहे, अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. अभिलेखागार आणि ग्रंथालय हे नियतकालिके आणि वेगवेगळी प्रकाशनं प्रसिद्ध करतात. तर त्याचं कारण काय ते स्पष्ट करायचं. तर इथून सुरुवात करायची. अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. त्याचं पहिलं कारण ज्ञानाचा प्रसार करणे. ग्रंथालयामध्ये आणि अभिलेखागारांमध्ये जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक कागदपत्रे, दुर्मिळ ग्रंथ, माहिती सर्वसामान्य संशोधक वाचकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. तर त्या दृष्टीनं ज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं ते हे सर्व गोष्टी प्रकाशित करतात. संशोधनाला चालना मिळावी म्हणून इतिहास आणि इतर विषयांवरील संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना नवीन शोध, जुने दस्तऐवज, विश्लेषणात्मक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही जी प्रकाशनं आहेत किंवा नियतकालिके आहेत ती महत्त्वाची आहेत. माहितीचे अद्ययावत, त्याला आपण अपडेट म्हणतो, सादरीकरण, वेळोवेळी होणारे नवीन बदल, विविध विषयांवरील प्रबंध, संकलित केलेली माहिती वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक नियतकालिकांच्या माध्यमातून लोकांसमोर आणली जाते. ऐतिहासिक वारशाचे जतन व जागृती, आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची माहिती समाजाला देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ही संस्थात्मक प्रकाशने अत्यंत आवश्यक असतात आणि त्यासाठीच हे काय करतात, अभिलेखागार आणि ग्रंथालय नियतकालिके आणि ही जी प्रकाशनं आहेत ती प्रसिद्ध करतात. दुसरं आहे, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्याचं कारण काय? पहिलं, प्रशिक्षणाची आवश्यकता का असते? कौशल्यांचा विकास, त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो. प्रत्येक क्षेत्रातील काम, उदाहरणार्थ इतिहास लेखन, पुरातत्वीय उत्खनन, दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी विशिष्ट तांत्रिक कौशल्यांची गरज असते, जी केवळ योग्य प्रशिक्षणामुळेच आपल्याला आत्मसात करता येते. अचूकता आणि गुणवत्ता, पूर्वग्रह विरहित मूल्यमापन करणे, ऐतिहासिक साधनांची सत्यता तपासणे आणि माहितीचे अचूक संकलन करणे, या गोष्टी प्रशिक्षणाशिवाय उत्तम प्रकारे करता येत नाहीत. काम निर्दोष होण्यासाठीच प्रशिक्षणाची गरज असते. तिसरं आहे त्याचं कारण, साधनांचे आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान. आधुनिक काळात संगणकीय प्रणाली, डिजिटल डेटाबेस, अत्याधुनिक प्रयोगशाळांचा वापर करावा लागतो आणि ही प्रगत साधने हाताळण्यासाठी औपचारिक प्रशिक्षणाची अत्यंत गरज असते. त्यामुळे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. कृतीची योग्य पद्धती, कोणत्याही विषयाचे काम करताना सुरुवातीच्या नियोजनापासून ते अंतिम निष्कर्षापर्यंत नियमांचे आणि शास्त्रीय पद्धतींचं पालन करावं लागतं. ही शिस्त, योग्य दिशा केवळ आणि केवळ प्रशिक्षणातूनच मिळते आणि त्यासाठीच काय केलं जातं, प्रशिक्षणाची आवश्यकता ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, टिपा लिहा. वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर टिपा लिहायचे. पहिला आहे स्थलकोश. त्याचा अर्थ आणि स्वरूप काय? तर इतिहास लेखनामध्ये इतिहास लेखनामध्ये आणि अभ्यासात भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. विशिष्ट ऐतिहासिक स्थळांची भौगोलिक माहिती, त्यांचा इतिहास, इतर तपशील ज्या याच्यामध्ये दिलं जातं त्याला स्थलकोश म्हणतात. स्थलकोशांची व्याख्या काय? की जी ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांची भौगोलिक माहिती, त्यांचा इतिहास आणि इतर सर्व माहिती देणारे म्हणजे तपशील देणाऱ्या कोशांना स्थलकोश म्हणतात. त्याचं महत्त्व काय आहे? ऐतिहासिक घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्या स्थळांचा इतिहास समजल्याशिवाय इतिहास पूर्णपणे समजत नाही. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावात गेले त्यांनी त्या गावांची सविस्तर नोंदी मुनी व्यास यांनी स्थानोपोथी या ग्रंथात केली आहे. हे एक प्राचीन स्थलकोशच आहे. प्रमुख उदाहरणे, सिद्धेश्वर शास्त्री चित्रराव यांनी रचलेला प्राचीन भारतीय स्थलकोश जो आहे हा या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा कोश आहे.
यात वैदिक काळापासून ते अगदी मध्ययुगापर्यंतच्या भारतातील विविध ऐतिहासिक स्थळांची त्यातून माहिती मिळते. त्याचा उपयोग काय होतो, या कोशांमुळे ऐतिहासिक संशोधनाला विद्यार्थ्यांना विशिष्ट स्थळाचे जुने नाव, त्याचे भौगोलिक स्थान, त्यावेळचं त्याचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा जाणून घेणं सोपं होतं. त्याच्यानंतर विश्वकोश. मानवीय विद्या, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, इतिहास या सर्व विषयांचं ज्ञान एका ठिकाणीच संकलित करून ते मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मराठी विश्वकोश निर्मिती सुरू झाली. निर्मिती आणि पुढाकार. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मुख्य संपादकत्वाखाली विश्वकोशाचं काम सुरू झालं. वाई सातारामधलं ठिकाण आहे. येथे याचे मुख्य केंद्र आहे. मुख्य केंद्र कुठे आहे? वाईमध्ये. वैशिष्ट्य काय? विश्वकोशात जगभरातील सर्वात महत्त्वाच्या विषयांचं ज्ञान संक्षिप्त, वस्तुनिष्ठ आणि वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असतं. यामुळे वाचकाला एकाच जागी पूर्ण अचूक माहिती जी आहे ती मिळू शकते. उपयोग. सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्यासाठी ज्ञान समृद्ध करण्याचे हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. तिसरा जी टीप लिहायची आहे ती आहे संज्ञाकोश. अर्थ आणि स्वरूप. इतिहास किंवा इतर कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करताना अनेक विशिष्ट आणि पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो. या शब्दांचा नेमका अर्थ काय, त्यांची पार्श्वभूमी, म्हणजे ते शब्द कसे तयार झाले आणि व्याख्या स्पष्ट करणाऱ्या कोशाला काय म्हणतात? संज्ञाकोश. महत्त्व. अनेकदा सर्वसामान्य शब्दांचे अर्थ इतिहास आणि विज्ञानात वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ सरंजामशाही, वसाहतवाद, भांडवलशाही, साम्यवाद अशा संकल्पनांचा अभ्यास करताना संभ्रम होऊ नये म्हणून संज्ञाकोश अत्यंत उपयोगी ठरतो. कार्य. इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांनी केलेल्या विशिष्ट संज्ञांच्या वापराची पद्धत आणि त्यामागील विचारसरणी स्पष्ट करण्याचे काम हे कोश करतात. यामुळे आपण विद्यार्थ्यांचे आणि अभ्यासकांचे संकल्पनाविषयक आकलन अधिक स्पष्ट आणि अचूक होते. त्यानंतर पुढची जी टीप लिहायची, सरस्वती महाल ग्रंथालय याच्यावर लिहायचे. त्याचं स्थान आणि इतिहास. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा त्याचा उच्चार थंजावूर येथे प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय आहे. स्थापना आणि विकास. या ग्रंथालयाची स्थापना 16व्या-17व्या शतकात तरंजावरच्या नाईक राजांच्या काळात झाली. त्यानंतर 1665 मध्ये व्यंकोजीराव भोसले यांनी तंजावरवर मराठ्यांचं राज्य स्थापन केलं. या भोसले घराण्यातील राजांनी, विशेषतः राजे सरफोजी भोसले द्वितीय यांनी या ग्रंथालयाच्या विकासात अत्यंत मोलाचं योगदान दिलं. त्यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा करून या ग्रंथालयाचा संग्रह वाढवला. म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ या ग्रंथाला तंजावरचे राजे सरफोजींचे सरस्वती महाल ग्रंथालय असं सुद्धा म्हटलं जातं. वैशिष्ट्य आणि संग्रह. या ग्रंथालयात संस्कृत, मराठी, तेलुगू, इंग्रजी अशा विविध भाषांमधील जवळपास 49,000हून अधिक दुर्मिळ हस्तलिखित आणि ग्रंथ जतन करून ठेवलेले आहेत. याचं महत्त्व काय? हे ग्रंथ केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचे एक महत्त्वाचे आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. आता प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याची सविस्तर उत्तरं द्यायची आहेत. पहिला आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे किंवा का महत्त्वाचं आहे ते सांगायचं. ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे केवळ पुस्तकांची मांडणी करणे नव्हे तर ज्ञानाचे संकलन आणि सुटसुटीत वितरण करणं. त्यामुळे खालील कारणांमुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला आहे पुस्तकांचे पद्धतशीर संकलन आणि वर्गीकरण. ग्रंथालयात हजारो लाखो पुस्तके असतात. त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीनुसार, उदाहरणार्थ विषय, लेखक किंवा वर्णानुक्रमे वर्गीकरण करणं गरजेचं असतं. योग्य व्यवस्थापनामुळे वाचकाला हवे ते पुस्तक कमीत कमी वेळात शोधता येतं. दुर्मिळ ग्रंथाचे जतन आणि संवर्धन. अनेक ग्रंथालयामध्ये प्राचीन हस्तलिखिते, जुनी वर्तमानपत्रे, दुर्मिळ ग्रंथ असतात. योग्य व्यवस्थापनाअंतर्गत कीड नियंत्रक, योग्य तापमान, रासायनिक प्रक्रियांचा वापर करून हा अमूल्य ठेवा आपल्याला दीर्घकाळ टिकवता येतो. माहितीचे संगणकीकरण. आधुनिक काळात ग्रंथालय व्यवस्थापनात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. त्याला आपण कॅटलॉगिंग किंवा त्याचं लिस्ट तयार करणे, सूची तयार करणे. डिजिटलायझेशन. यामुळे वाचकांना घर बसल्या ई बुक्स किंवा संदर्भ बुक शोधणं सुद्धा म्हणजे सहज शक्य होतं. वाचकांसाठी सुलभ सेवा. पुस्तक देणे घेणे, इश्यू रिटर्न, नवीन पुस्तकांची नोंद करणे, सदस्यत्व, व्यवस्थापन या सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि वेगाने करण्यासाठी कुशल व्यवस्थापनाची गरज असते. आर्थिक नियोजन आणि मनुष्यबळ. ग्रंथालयासाठी लागणारा निधी, नवीन पुस्तकांची खरेदी,
नियतकालिकांचे वर्गीकरण, कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करणे या आर्थिक आणि प्रशासकीय बाबी व्यवस्थापनामुळेच सुरळीत चालतात. दुसरं आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणकोणती कामे महत्त्वाची असतात. अभिलेखागार म्हणजे आपल्याला माहिती आहे हे एक ऐतिहासिक दस्तऐवज असतील, कागदपत्र असतील, सरकारी नोंदी, जुनी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचं ठिकाण असतं. ते याच्या व्यवस्थापनात खालील कामे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. पहिलं काम आहे त्यातलं कागदपत्रांचे संकलन आणि मूल्यमापन. वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून, संस्थांकडून किंवा व्यक्तींकडून मिळणाऱ्या जुन्या नोंदी गोळा करणे, त्यापैकी कोणत्या गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत ते तपासून त्याचं वर्गीकरण करणे, काळानुसार वर्गीकरण आणि सूची तयार करणे, गोळा केलेल्या कागदपत्रांचा त्यांच्या कालखंडानुसार, विषयानुसार किंवा विभागानुसार विशिष्ट सांकेतिक क्रमांक देणे, त्याची तपशीलवार सूची तयार करणे, जेणेकरून संशोधकांना ते दस्तऐवज सहज शोधता येतील. भौतिक आणि रासायनिक जतन. कागद हा अतिशय नाशवंत पदार्थ असताना त्याला वाळवी, बुरशी किंवा दमट हवेमुळे नुकसान पोहोचू शकते. म्हणूनच दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयोगशाळांमध्ये रासायनिक प्रक्रिया करणे, योग्य तापमानाची व्यवस्था करणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. माहितीच्या गोपनीयता व्यवस्थापन. अभिलेखागारातील काही दस्तऐवज अत्यंत संवेदनशील किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असू शकतो. त्यामुळे कोणते दस्तऐवज सर्वांसाठी खुले करायचे आणि कोणते गोपनीय ठेवायचे याचे कडक कायदेशीर नियंत्रण करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर पुढे आहे मायक्रोफिलिंग आणि डिजिटलायझेशन. अतिशय जुनी आणि जीर्ण झालेली मूळ कागदपत्रे वारंवार हाताळल्यास ती नष्ट होऊ शकतात. म्हणून त्यांचा मायक्रोफिल्म तयार करणं किंवा त्याचे हाय रिझॉल्युशन स्कॅनिंग करून ती डिजिटल स्वरूपात जतन करणं हे व्यवस्थापनाचं मुख्य काम असतं. तर ही सगळी कामं कशामध्ये येतात? अभिलेखागार व्यवस्थापनामध्ये येतात. आता हे संकल्पचित्र पूर्ण करायचं. कोशाचे प्रकार लिहायचे. तर प्रत्येक बॉक्समध्ये कुठल्याही वरच्या बॉक्समध्ये तुम्ही शब्दकोश लिहा, त्याच्या खालचा बॉक्स विश्वकोश लिहा, डाव्या बाजूचा आहे तो कोश सदृश्य लिहा, इकडचा कुठला तरी, आणि स्थलकोश उजव्या बाजूचा जो आहे तो स्थलकोश किंवा संज्ञाकोश. ते असे 4 प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही लिहिलेत तरी चालते. ओके, तर ही नावं तिथे लिहा. शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय, स्थलकोश, संज्ञाकोश. हे तिथे लिहायचं. इथं 9वा जो प्रकरण आहे त्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण इथं पूर्ण केलेला आहे. पुढचा जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.